एक आई आणि मुलीची अत्यंत सुंदर जोडी. पण त्यानंतर अचानक समोर येतो तो एक लाल रंगाचा सुटकेस. याच लाल रंगाच्या सुटकेसमध्ये ती हसती खेळती आई आपल्या 3 वर्षाच्या चिमुरडीला पॅक करते. या लाल रंगाच्या सुटकेसमध्ये आपल्या पोटच्या मुलीला कोंडण्यापूर्वी ही आई भाजी कापायच्या चाकूने तिचा गळा चिरते. तो गळा इतका निर्दयपणे चिरला जातो की तिच्या रक्ताचे कारंजे बाथरूमच्या भिंतीवर आणि चहूबाजूने उडू लागतात. यानंतर ती आई एक कापड घेऊन येते आणि आपल्या लहानग्या लेकीच्या गळ्याभोवती गुंडाळते, जेणेकरून जास्त रक्त बाहेर येऊ पसरू नये. पोलिसांना मूर्ख बनवण्यासाठी ती चक्क त्या चिमुरडीचे रक्ताने माखलेले कपडेसुद्धा धुवून टाकते. त्यानंतर ती मृतदेह सुटकेसमध्ये पॅक करते आणि त्याची विल्हेवाट लावते. एवढंच नाही तर पोलीस दलात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ती अशा प्रकारे मूर्ख बनवते की सुरुवातीच्या तपासात पोलिसांना वाटतं की महिला आणि तिच्या मुलीचे अपहरण झाले आहे. कोणीतरी मुलीसह तिच्या आईचेही किडनॅपिंग केले आहे. परंतु जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होतो तेव्हा या कसाई आईचा खरा चेहरा समोर येतो. बिहारच्या या महिलेचे जिचे नाव काजल आहे, तिने केवळ आपल्या 3 वर्षाच्या मिष्टी नावाच्या मुलीचा खूनच केला नव्हता, तर तिचा मृतदेह गायब करण्यासाठी अत्यंत फुलप्रूफ प्लॅनिंग पक्का कट आखला होता. मित्रांनो, ही संपूर्ण घटना बिहारमधील मुझफ्फर येथील आहे. येथे मनोज नावाचा एक व्यक्ती राहतो, जो दुकान चालवतो. 23 ऑगस्ट 2024ची ही गोष्ट आहे. मनोज नेहमीप्रमाणे आपल्या घरी पोहोचतो आणि घरी आल्यावर आपल्या मुलीला आवाज देतो, मिष्टी बेटा, कुठे आहेस तू? पण घरातून काहीच आवाज येत नाही. तो आपल्या पत्नीलाही आवाज देतो, तरीही घरातून काहीच प्रतिसाद मिळत नाही. मनोजकडे घराची दुसरी चावी असते. त्याने दरवाजा उघडला आणि तो आत गेला. आणि तेव्हा त्याला अचानक आठवले की त्याच्या पत्नीने सांगितले होते की आज तिला एका नातेवाईकांच्या वाढदिवसांच्या पार्टीला जायचे आहे. हे आठवल्यावर पतीचा जीव भांड्यात पडला. त्याला वाटले की त्याची पत्नी काजल मुलीला घेऊन पार्टीला गेली असावी. संध्याकाळची रात्र झाली. रात्रीचे 12 वाजले तरीही त्या दोघींचा काहीच पत्ता लागत नव्हता. काजलच्या फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन लागला नाही. यानंतर मनोजने त्या नातेवाईकांकडे चौकशी केली. तेव्हा समजले की तिथे कोणत्याही पार्टी नव्हतीच. आता मात्र मनोज प्रचंड घाबरला. त्याला वाटले की आपली पत्नी आणि मुलीसोबत काहीतरी अघटित घडले आहे. तो तातडीने पोलीस ठाण्यात धावला. त्याने पोलिसांसमोर आपली व्यथा मांडली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सर्वात आधी काजलचा फोन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तो स्विच ऑफ होता. सुरुवातीला पोलिसांना वाटले की हे अपहरणाचे प्रकरण आहे. कोणीतरी पैशासाठी किंवा जुन्या बदलासाठी मायलेकीचे अपहरण केले असावे. परंतु 2 दिवसाच्या तपासानंतर अचानक मनोजच्या घराशेजारी असलेल्या एका रिकाम्या फ्लॅटमध्ये मोकळ्या जागेत काही लोक गोळा झाले. तिथे एक लाल रंगाचा सुटकेस पडला होता आणि त्याभोवती माशा घोंगावत होत्या. संशय आल्याने पोलिसांनी तिथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जसा तो सुटकेस उघडला तसा त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यात एका लहान मुलीचा मृतदेह अत्यंत निर्दयपणे कोंबलेला होता. तिचा गळा कापलेला होता आणि पोटावरही जखमाच्या खुणा होत्या. हा मृतदेह दुसरा कोणाचा नसून मिष्टीचाच आहे हे समजायला पोलिसांना वेळ लागला नाही, कारण मनोजने तक्रार करताना मायलेकींचे फोटो पोलिसांना दिले होते. जेव्हा मृतदेहाची ओळख पटली तेव्हा मनोजच्या पायाखालची जमीनच सरकली. तो रडत रडत पोलिसांना विचारत होता, माझ्या निष्पाप मुलीचा बदला कोण घेणार? या सगळ्यात मनोजनेच पोलिसांना एक महत्त्वाची हिंट दिली. नातेवाईकांकडे कोणतीही पार्टी नव्हती, म्हणजेच काजलने खोटे बोलून घर सोडले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मृतदेह फक्त मुलीचा मिळाला होता. पत्नी अजूनही गायब होती. मनोजला आता संशय आला आणि त्याने पोलिसांना सांगितले, माझ्या मुलीची खुनी दुसरी कोणी नसून तिची स्वतःची आई काजलच आहे. सुरुवातीला पोलिसांना वाटले की मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने पती मानसिक संतुलन गमावून असे बोलत आहे. पण या अँगलकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले. तेव्हा त्यांना काजल एकटीच घरातून बाहेर पडताना दिसली. यावरून नंतर स्पष्ट झाले की मुलीची हत्या करून ती कुठेतरी पळून गेली आहे. पोलिसांनी 24 तासासाठी एका टीमला काजलच्या नंबरवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले.
जेणेकरून तिचा फोन चालू होताच तिचे लोकेशन ट्रेस करता येईल. 2-3 दिवसानंतर काजलने तिचा फोन चालू केला आणि पोलिसांना तिचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी तातडीने तिथे धाड टाकून काजलला ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजे प्रियकरासोबत राहत होती. पोलिसांनी खाक्या दाखवताच काजलने आपली गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितले की सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची या प्रियकराशी ओळख झाली होती. तिला तिचा पती मनोज अजिबात आवडत नव्हता आणि त्याच्याकडे जास्त पैसेही नव्हते. म्हणून ती सोशल मीडियावरील त्या तरुणाच्या प्रेमात पडली. पण जेव्हा जेव्हा ती आपल्या प्रियकराला भेटायला जायची तेव्हा तिची 3 वर्षाची मुलगी मिष्टी रडायची. मुलीला एकटे सोडून तिला जाता येत नव्हते. अनेकदा ती प्रियकराकडे निघताना मिष्टी तिच्या पाया पडायची आणि रडत म्हणायची, मम्मा मला सोडून जाऊ नकोस. काजलला हे अजिबात सहन होत नव्हते. तिला वाटू लागले की मिष्टी तिच्या प्रेमातील सर्वात मोठा अडथळा आहे. काजलने पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा प्रियकराने विचारले, तू माझ्यासोबत राहायला येशील तेव्हा मुलीलाही सोबत आणणार का? तेव्हा तिने नाही असे सांगितले आणि मुलीला संपवण्याचा कट रचला. तिने घरात भाजी कापायचा चाकू आणला. मुलीचा गळा चिरला. बाथरूममध्ये रक्ताचे कारंजे उडू नये म्हणून गळ्याभोवती कापड गुंडाळले. नंतर लाल सुटकेस आणून त्यात मृतदेह कोंबला आणि घराच्या छतावरून मागच्या मोकळ्या फ्लॅटमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तो सुटकेस फेकून दिला. तिने संपूर्ण बाथरूम आणि बेडशीट धुवून रक्ताचे सगळे पुरावे नष्ट केले. घर स्वच्छ केल्यानंतर काजल प्रियकराच्या घरी पोहोचली. प्रियकराने जेव्हा मिष्टीबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की मी तिला नातेवाईकांकडे सोडून आले आहे. आता मी कायमची तुझ्यासोबतच राहणार. पोलिसांनी पकडू नये म्हणून तिने तिचा फोन फॉर्मॅट करून स्विच ऑफ केला होता. पण एका चुकीमुळे ती पकडली गेली. जेव्हा प्रियकराला काजलच्या या क्रूर कृत्याची सत्यता समजली तेव्हा त्यानेही काजलला सोडले. तो म्हणाला, जी महिला 9 महिने पोटात वाढवून जन्म दिलेल्या स्वतःच्या रक्ताची आणि मुलीची होऊ शकली नाही, ती माझी काय होणार? उद्या ती माझाही खून करू शकते. ज्या प्रियकरासाठी काजलने आपल्या पोटच्या गोळ्याचा बळी दिला त्याच प्रियकराने तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या काजल पोलिसांच्या ताब्यात असून हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. या क्रूर कर्मासाठी तिला कडक कायदेशीर शिक्षा सुनावली जाईल. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.